ठिकाणी आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे। आज संकट चतुर्थी आहे, तरी आम्ही आज आपले तुळजापूरचे सर्व ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक बाळासाहेब भाऊ शिंदे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमचे नाना पेंदे, शांताराम नाना पेंदे आणि सगळ्यांच्या वतीत आरपीआयचे नेते असतील सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही आज प्रचाराचा आज नारळ फोडलेला आहे। आम्ही आमचे मित्र दिनेश अण्णा क्षीरसागर यांचा वार्ड जो आहे विश्वासनगर या भागात, जिजामाता नगरमध्ये नाहडको या भागात घरोघरी जाऊन आम्ही महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्यासाठी मतं मागणार आहोत आणि येत्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हावर सर्वांनी प्रचंड मताने विजय करून या जिल्ह्याचे जे विकासाचा अनुशेष राहिलेला आहे त्यासाठी आम्ही मतदाराला आवाहन करणार आहोत। आज उसना जिल्हा मतदारसंघ आपल्या अर्चनाताई पाटील हे खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभा टाकलेले आहे। अर्चनाताई पाटलांचं चिन्ह आहे घड्याळ। घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत, घड्याळाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत। आज भारत देशामध्ये मोदी साहेबांचा जो वाहवा केला जातो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण प्रयत्न करून उसना जिल्ह्याचे खासदार म्हणून आपल्या अर्चनाताई पाटलांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं हे आम्ही छंग बांधलेला आहे। तरी आज संकट चतुर्थी निमित्त गणपतीला वंदन करून आई तुळजाभवानी वंदन करून प्रचाराचा नारळ आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरमध्ये फोडून आज शुभारंभ आम्ही करत आहोत। या सर्वांनाच आमचं आव्हान करतो की बाबा आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हाला शिक्का मारून अर्चनाताईंना यांना बहुमतानं निवडून द्या। आपलं बहुमोल मत म्हणजे अर्चनाताई। घड्याळ 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 घड्याळ। चतुर्थीचा मुहूर्त साधून आमचे महायुतीचे सर्व नेते अर्चनाताई पाटील यांना विजय करण्यासाठी आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। ह्या प्रचाराचा नारळ फोडण्याचं आज संकट चतुर्थीच्या निमित्त आम्ही मतदाराला आवाहन करणार आहे की कामाला आणि तुळजापूर तालुक्यासाठी विकासासाठी ताईचं भरघोस योगदान आहे, दादांचं बी भरघोस योगदान आहे।